Hello students, today we learn the lesson number 2, the living world in science book standard 6th. List the things seen in the picture. Say whether they are living or non-living things. पहा इथं आपल्याला पिक्चर दाखवलेला आहे व्हेरियस थिंग्स इन युअर एन्व्हायरमेंट. आपल्या परिसरातील वेगवेगळे सजीव इथं या पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलेले आहेत आणि आपल्याला लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर. पिक्चरमध्ये दाखवलेल्या थिंग्सची लिस्ट बनवायची. से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स आणि त्यापैकी सजीव कोणते आहेत आणि निर्जीव कोणते आहेत म्हणजे लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स हे आपल्याला त्यातले सांगायचे. बघा, ट्री, plant, girl, boy, dog, hen and her chicks. These are all living things. And house, kite, bucket, table lamp, fan, door. These are all non-living things. Characteristics of living things. सजीवांची लक्षणं, लिव्हिंग थिंगची कॅरेक्टरिस्टिक्स. देअर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. आपल्या भोवताली अनेक प्रकारचे प्लांट्स असतात, ॲनिमल्स असतात. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. आपल्याला त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज दिसतात, काही सारखेपणा दिसतो, अँड सम डिफरन्सेस आणि काही भिन्न वेगळेपण दिसून येतं. यट with the help of certain features we can tell that they are all living things. बघा, तरी सुद्धा हे जे लिव्हिंग थिंग्स हे जे yet with the help of certain features we call tell that they are all living things. असं जरी असलं, त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज असल्या, काही डिफरन्सेस असले, तरी त्यांच्यामध्ये काही सर्टन फीचर्स असतात, काही वैशिष्ट्ये असतात आणि त्या वैशिष्ट्यांची हेल्प घेऊन, त्या वैशिष्ट्यांच्या मदतीने आपण ते लिव्हिंग थिंग्स आहेत का हे सांगू शकतो, ठरवू शकतो. दीज फीचर्स आर नॉट सीन इन नॉन लिव्हिंग थिंग्स. हे जे फीचर्स आहेत, हे जे लक्षण वैशिष्ट्ये आहेत, ते आपल्याला नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये दिसत नाहीत. जे वैशिष्ट्य, जे फीचर्स आपल्याला लिव्हिंग थिंग्समध्ये दिसतात, ते फीचर्स आपल्याला, वैशिष्ट्ये आपल्याला नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये दिसत नाहीत. सच फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. आणि ह्या फीचर्सना, जे फीचर्स आपल्याला लिव्हिंग थिंग्समध्ये आढळतात, त्या फीचर्सना आपण काय म्हणतो? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, म्हणजेच सजीवांची वैशिष्ट्ये असे म्हणतो. लेट अस स्टडी दीज कॅरेक्टरिस्टिक्स. चला तर मग या लक्षणांचा अभ्यास करूया. कॅन यू टेल व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग ओन्स अँड द अडल्ट्स इन द पिक्चर. पहा, इथं पिक्चर दाखवलेलं आहे, ग्रोथ इन लिव्हिंग थिंग्स. या पिक्चरमध्ये आपल्याला यंग ओन्स दाखवलेले आहेत, म्हणजे पिले दाखवलेले आहेत, आणि अडल्ट्स प्रौढ पण दाखवलेले आहेत. मग व्हॉट डिफरन्स डू वी सी बिटवीन द यंग ओन्स अँड द अडल्ट इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये दाखवलेले पिले आणि प्रौढ हे जे अडल्ट्स आहेत, मोठे व्यक्ती, मोठे, त्यांच्यामध्ये आपल्याला कोणते डिफरन्सेस दिसून येतात, कोणता फरक आढळतो? पहा, यंग ओन्स आर स्मॉलर इन साइज, हाईट अँड वेट. दे आर डिपेंड ऑन देअर मदर. Adult animals are strong and can stay independently. The adult feeds by itself. जे यंग ओन्स आहेत, छोटी पिलं आहेत, ते बघा स्मॉल आहे, स्मॉलर आहेत. कशा साईजमध्ये स्मॉलर आहेत ते, हाईटमध्ये आणि वेटमध्ये. म्हणजेच त्यांची उंची कमी आहे, त्यांचा आकारसुद्धा लहान आहे आणि त्यांचं वजनसुद्धा कमी आहे. दे आर डिपेंडंट ऑन देअर मदर आणि ते त्यांच्या आईवर पूर्णपणे अवलंबून असतात. तर अडल्ट म्हणजे प्रौढ जे आहेत, अडल्ट ॲनिमल्स आर स्ट्रॉंग अँड कॅन स्टे इंडिपेंडंटली. अडल्ट जे आहेत, प्रौढ जे आहेत, ते स्ट्रॉंग असतात, मजबूत असतात आणि ते स्वतःचे स्वतः इकडे तिकडे जाऊ शकतात, स्वतः थांबू शकतात. दे अडल्ट फीड्स बाय इटसेल्फ आणि ते स्वतःचं अन्नाची गरज जी आहे ते स्वतः भागवू शकतात. A baby grows up to become
an adult person, woman or man. Woman or man. बघा, बेबीची ग्रोथ होते, वाढ होते आणि त्याचे एक प्रौढ स्त्री किंवा पुरुष यांच्यामध्ये काय होतं, त्यांचं रूपांतर होतं. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. आणि मग ही जी ग्रोथ होत असते त्यांची ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ, आणि या वाढीच्या काळामध्ये त्या बेबीला त्याची हाईट मिळते, वेट मिळतं आणि स्ट्रेंथ मिळतं. म्हणजेच त्या बेबीची उंचीमध्ये वाढ होते, तिच्या वजनामध्ये वाढ होते आणि तिच्या स्ट्रेंथमध्ये, ताकदीमध्ये सुद्धा वाढ होते. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इंटू अडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. आणि अशाच प्रकारे सर्व काही जे काही ॲनिमल्स आहेत त्यांचीसुद्धा ग्रोथ होत असताना काही विशिष्ट अशा प्रकारचा कालावधी लागतो. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 years फॉर धिस ग्रोथ. सामान्यपणे मानवाच्या अशा प्रकारच्या वाढीला 18 ते 21 वर्ष लागतात. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग ओन्स ऑफ हेन, काऊज अँड डॉग्स टू ग्रो इंटू अडल्ट. फाइंड आउट करायचं आहे, शोधायचं आहे. काय शोधायचं बघा, माहिती मिळवायची तुम्हाला. समोर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा. तुम्हाला काय जाणवेल? तुम्हाला आपल्या चेस्टची मुवमेंट जाणवेल, छातीची हालचाल होत असताना जाणवेल, किंवा मग नाकासमोर जेव्हा आपण हात धरू तेव्हा नाकातून बाहेर येणाऱ्या हवेचा स्पर्श आपल्या हाताला जाणवेल. इफ वी ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी? झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल दिसून येते? त्याचं पोट आपल्याला खालीवर होत असताना दिसेल. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म्ड इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. रेस्पिरेशन कशाला म्हणायचं? श्वसन कशाला म्हणायचं? इनहेलिंग ऑक्सिजन, ऑक्सिजन घेणे. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म्ड इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन. बघा, शरीराच्या आतमध्ये ऑक्सिजन घेणे आणि ऑक्सिजनच्या वापरामुळे, ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होणे आणि तो तयार झालेला कार्बन डायऑक्साईड एक्सहेल करणे म्हणजेच बाहेर टाकणे, या प्रोसेसला काय म्हणायचं? रेस्पिरेशन. म्हणजेच ऑक्सिजन घेणे आणि या ऑक्सिजनच्या वापरामुळे तयार होणारा हा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर सोडणे, या क्रियेला काय म्हणायचं? रेस्पिरेशन म्हणजेच श्वसन असं म्हणतात. ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस एक्सेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन. फिश, स्नेक, माऊस हे जे ॲनिमल्स आहेत, मासा, साप, उंदीर यांच्यामध्ये श्वसनासाठी काही स्पेसिफिक ऑर्गन्स असतात, म्हणजेच काही विशिष्ट असे इंद्रिय असतात. ऑन द अदर हँड प्लांट रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑन द स्टेम अँड लीव्ज. तर दुसरीकडे प्लांट्ससुद्धा रेस्पिरेशन करत असतात, म्हणजेच त्यांच्या स्टेमवर, त्यांच्या खोडावर आणि त्यांच्या लीव्जवर जे मायक्रोस्कोपिक पोअर्स असतात, म्हणजे सूक्ष्म छिद्र असतात, त्या सूक्ष्म छिद्रांद्वारे म्हणजेच मायक्रोस्कोपिक पोअर्सद्वारे हे जे प्लांट्स आहेत ते सुद्धा रेस्पिरेशन करत असतात, श्वसन करत असतात. म्हणजेच बघा, मीन्स रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच रेस्पिरेशन, श्वसन ही सुद्धा एक महत्त्वाची काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, लक्षण आहे सजीवांचं ते एक. कॅन यू रिकॉल? इज ऑल द फूड वी ईट यूज्ड बाय द बॉडी? आपण खाल्लेलं सर्व अन्नाचा शरीरात उपयोग होतो का? ऑल द फूड दॅट वी ईट इज नॉट यूज्ड बाय द बॉडी. सम पार्ट विच इज नॉट डायजेस्टेड इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी. आपण जे अन्न खातो त्या सर्व अन्नाचा आपल्याला उपयोग होत नाही, तर त्यापैकी जे न पचलेलं अन्न असतं, डायजेस्ट झालेलं जे अन्न असतं ते शरीराबाहेर टाकलं जातं. व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ द बॉडी कन्व्हर्टेड इंटू? निरुपयोगी, अनयुज्ड
पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजेच निरुपयोगी, न पचलेला, न वापर झालेला, म्हणजेच निरुपयोगी हा जो अन्नपदार्थ आहे, त्या अन्नपदार्थाचं कशात होतं, रूपांतर, त्याचं रूपांतरण कशात होतं. व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इनटू. निरुपयोगी अन्नपदार्थाचे कशामध्ये रूपांतर होतं. द अनयुज्ड फूड इज कन्व्हर्टेड इनटू एक्सक्रीटा. म्हणजेच एक्सक्रीटा म्हणजेच उत्सर्ग, टाकाऊ पदार्थ, याच्यामध्ये याचं रूपांतरण होतं अनयुज्ड पार्ट ऑफ फूड. एक्सक्रीशन म्हणजेच उत्सर्जन. वेस्ट सबस्टन्स आर फॉर्म्ड ड्युरिंग द मेनी प्रोसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल्सच्या बॉडीजमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस होत असताना काही वेस्ट सबस्टन्स, टाकाऊ पदार्थ तयार होत असतं. दीज आर कॉल्ड एक्सक्रीटा. ह्या टाकाऊ पदार्थाला काय म्हणायचं, एक्सक्रीटा म्हणजेच उत्सर्ग असं म्हणतात. अँड द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग देम. आणि ते बाहेर टाकण्याची ही जी प्रोसेस आहे, ती दूर करण्याची ही जी प्रोसेस आहे, एक्सक्रीटा म्हणजेच निरुपयोगी पदार्थ उत्सर्ग ह्याला शरीरातून दूर करण्याची, शरीराच्या बाहेर टाकण्याची ही जी प्रोसेस आहे, तिला काय म्हणायचं, एक्सक्रीशन. वेस्ट सबस्टन्स आर फॉर्म्ड ड्युरिंग द मेनी प्रोसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडी ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस होत असताना वेस्ट सबस्टन्स, टाकाऊ पदार्थ तयार होतात. दीज आर कॉल्ड एक्सक्रीटा. आणि याला एक्सक्रीटा म्हणतात, म्हणजे उत्सर्ग असं म्हणतात. अँड द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. आणि हे एक्सक्रीटा जे आहेत, म्हणजे उत्सर्ग आहे, निरुपयोगी पदार्थ आहे, ते इलिमिनेटिंग करण्याची जी प्रोसेस आहे, बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे, तिला काय म्हणायचं, एक्सक्रीशन म्हणजेच उत्सर्जन असं म्हणतात. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रिएशन. ॲनिमल्सना हे एक्सक्रिशनसाठी काही स्पेसिफिक ऑर्गन्स असतात, विशिष्ट असे इंद्रिय असतात. प्लांट्स टू एक्सक्रीट. वनस्पतीसुद्धा उत्सर्जन करतात. फॉर एक्झाम्पल, सम प्लांट्स शेड लीव्ज इन अ स्पेसिफिक सीझन. काही विशिष्ट अशा ऋतूमध्ये पानांची गळती होत असते. वेस्ट सबस्टन्स स्टोर्ड इन द लीव्ज ऑफ द प्लांट आर शेड अलॉंग विथ द लीव्ज. आणि मग हे जे वनस्पतीच्या पानांमध्ये साठलेले हे जे एक्सक्रीट आहेत, वेस्ट सबस्टन्स आहे, म्हणजे उत्सर्ग आहे, तो काय करतो, त्या पानांसोबत गळून पडतो. वेस्ट सबस्टन्स स्टोर्ड इन द लीव्ज ऑफ द प्लांट आर शेड अलॉंग विथ द लीव्ज. हा पानामध्ये साठलेला वेस्ट सबस्टन्ससुद्धा त्या पानासोबत गळून पडतात. ट्राय धिस. टेक अ ट्रान्सपॅरंट प्लास्टिक बॅग. एक ट्रान्सपॅरंट प्लास्टिक बॅग घ्यायची, म्हणजे पारदर्शी अशी प्लास्टिक बॅग घ्यायची. टाय इट ओव्हर अ लीफ ऑफ अ प्लांट ॲज शोन इन द पिक्चर. पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या लीफवर ही प्लास्टिक बॅग टाय करायची, बांधायची. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. 6 ते 7 तासानंतर त्याचं निरीक्षण करा. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसेल. ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्टेड ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. त्या बॅगच्या आतमध्ये आपल्याला काही ड्रॉपलेट्स जमा झालेली दिसतील. इट मीन्स दॅट प्लांट एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. म्हणजेच या प्लांटनी काय केलेलं आहे, बाष्परूपामध्ये हा जो उत्सर्ग आहे, म्हणजेच बाष्परूपात पाण्याचं काय केलेलं आहे, उत्सर्जन केलेलं आहे. इट मीन्स दॅट प्लांट्स एक्सक्रीट वॉटर. पाण्याचं उत्सर्जन केलेलं आहे इन द फॉर्म ऑफ वेपर. बाष्परूपामध्ये पाण्याचं उत्सर्जन केलेलं आहे. मीन्स एक्सक्रिशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच उत्सर्जन हे एक सजीवांचं लक्षण आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. What is the sticky substance seen on the stem of the babul, acacia or drumstick? बघा, बाभूळ, शेवगा ह्याच्या प्लांट्स आहेत, त्यांच्या स्टेमवर, खोडावर आपल्याला स्टिकी सबस्टन्स दिसत असतो. व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स. हा स्टिकी सबस्टन्स म्हणजे चिकट पदार्थ काय आहे. व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टेम ऑफ द बबूल ऑर ड्रमस्टिक ट्रीज. म्हणजे बाभूळ, शेवगा या वनस्पतीच्या खोडावर दिसणारा हा चिकट पदार्थ काय आहे. स्टिकी सबस्टन्स सीन इन द स्टेम ऑफ द बबूल ऑर ड्रमस्टिक ट्रीज. इट इज अ वेस्ट प्रोडक्ट ऑफ द ट्रीज. हा ट्रीजचा वेस्ट प्रोडक्ट आहे, टाकाऊ पदार्थ आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. Have you experienced this.
तुम्ही हे अनुभवले आहे का? तुम्हाला याचा अनुभव आला आहे का? व्हॉट हॅपन्ड इमिडिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन्स. खालील ॲक्शन्स घडल्यानंतर, खालील क्रिया घडल्यानंतर काय बदल जाणवतात? लाईट फ्लॅश्ड सडनली इंटू युअर आईज. तुमच्या डोळ्यावर अचानक प्रकाश पडला. काय होईल? द आईज आर इमिडिएटली शट. तुमचे डोळे काय होतील? चटकन झाकले जातील, बंद होतील. सेकंड, सडनली युअर फेल्ट अ पिन प्रिक. अचानक तुम्हाला टाचणी टोचली. काय होईल? वी फील इंटन्स पेन्स. आपल्याला पेन्स जाणवतील, वेदना जाणवतील. थर्ड, द लीव्ज ऑफ द मिमोसा प्लांट वेअर टचड. लाजाळूच्या पानांना हात लावला. काय होईल? द लीव्ज ऑफ मिमोसा प्लांट आर फोल्डेड ॲट वन्स अपॉन टचिंग. जेव्हा आपण टच करू लाजाळूच्या पानांना तेव्हा त्याची पानं काय होतील? झाकली जातील, फोल्ड होतील. ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट और कोर्टयार्ड आर लीट अँड इन्सेक्ट्स गॅदर अराउंड द लॅम्प्स. दिवस मावळल्यानंतर अंगणातील अथवा रस्त्यावरील जे विजेचे दिवे लागले आणि काय होतं? त्याच्याभोवती कीटक जमा झाले. विजेचे दिवे लागले आणि त्याच्याभोवती कीटक जमा झाले. असं का होतं? इफ द लॅम्प्स आर स्विच्ड ऑफ द इन्सेक्ट्स गो अवे. बघा, जेव्हा आपण ते लॅम्प्स बंद करतो तेव्हा काय होतील? ते कीटक इन्सेक्ट्स जे आहेत ते निघून जातील. हाऊएव्हर इफ द लॅम्प्स आर स्विच्ड ऑन दे आर अट्रॅक्ट टुवर्ड द लाईट. आणि जेव्हा आपण लॅम्प लावू तेव्हा ते काय होतील? त्या लाईटकडे अट्रॅक्ट होतील. अँड आर सीन फ्लोकिंग नियर द लॅम्प. आणि ते त्या लॅम्पभोवती काय होतील? घुटमळायला लागतील. सिक्स्थ, टाय अ थ्रेड टू द टीप ऑफ पॉटेड स्पॅलिंग. आपल्याला पॉटेड स्पॅलिंग म्हणजेच कुंडीतील जे रोपटं आहे त्या रोपट्याला काय करायचं आहे? दोरा त्याच्या टोकाला टाय अ थ्रेड टू द टीप. त्याच्या टोकाला आपल्याला काय करायचं आहे? थ्रेड बांधायची, दोरी बांधायची. कीप द थ्रेड स्ट्रेचेड. आणि ही दोरी ताणलेल्या स्थितीत ठेवायची आहे. टाय इट टू अ पेग ऑर नेल अबव द प्लांट. आणि हे ताणलेल्या स्थितीत ठेवायचे. ती कशी ठेवता येईल? ती आपल्याला बघा, कीप द थ्रेड स्ट्रेचेड अँड टाय इट टू अ पेग ऑर नेल अबव द प्लांट. त्या प्लांटच्या वरच्या बाजूला जे आपण थ्रेड बांधलेली आहे ती थ्रेड आपल्याला खिळ्याला काय करायचे? टाय करायचे, बांधायचे. व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 days? 10 ते 15 दिवसांनी त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय दिसेल? What tells us that the plants has grown taller? हे जे प्लांटची ग्रोथ झालेली असेल आपल्याला ती दिसेल. आणि ती कशामुळे झाली असेल? What tells us that the plants has grown taller? त्या वनस्पतींची झालेली वाढ कशामुळे झाली असेल? In all plants, it is mainly the width and height of the stem that grow. जेव्हा प्लांटची वाढ होत असते तेव्हा ती मुख्यत्वे करून कशामध्ये होते? त्याच्या वाईट आणि त्याच्या हाईटमध्ये. म्हणजेच स्टेमची जी त्याची वाईट असते, जाडी असते आणि हाईट उंची असते त्याच्यामध्ये ही वाढ मुख्य करून होत असते. As they grow, some plants develop branches while others do not. आणि ही वाढ होत असताना काही प्लांटच्या ब्रँचेस म्हणजे त्याच्या फांद्या डेव्हलप होत असतात, फांद्या त्यांना फुटत असतात. while others do not. तर काहींना फांद्या फुटत नाहीत. Though all living things grow, animals grow only for a certain period. बघा, दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो. जरी सर्व सजीवांची वाढ होत असली तरी ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. ॲनिमल्सची वाढ ही काही विशिष्ट कालावधीपर्यंतच होत असते. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. प्लांटची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत असते. द ग्रोथ ऑफ द लिव्हिंग थिंग्स ऑकर्स फ्रॉम विदिन द बॉडी.
which means that growth occurs in all part of the body. आणि ही ग्रोथ होत असताना त्या लिव्हिंग थिंगची द ग्रोथ ऑफ द लिव्हिंग थिंग्स ऑकर्स फ्रॉम विदिन द बॉडी. ही ग्रोथ त्या लिव्हिंग थिंगच्या बॉडीमध्ये, बॉडीच्या शरीराच्या आतमध्ये ही वाढ होत असते. म्हणजेच काय, ही जी वाढ आहे ती संपूर्ण शरीराच्या पूर्ण वेगवेगळे जेवढे काही शरीराचे पार्ट असतात त्या संपूर्ण पार्टमध्ये, त्या सर्व पार्टमध्ये ही ग्रोथ असते, वाढ होत असते. यूज युअर ब्रेन पॉवर. What a difference do you see in the growth of the trees like mango, banyan and peepal, and that of the bamboo, coconut and tadi palm. तुम्हाला कोणता फरक तुम्हाला दिसून येतो बघा. आंबा, मँगो, बनियान, पीपल, बांबू, कोकोनट अँड ताडी पाम हे जे आहेत, म्हणजे आंबा, वड, पिंपळ, बांबू, नारळ आणि ताड हे जे प्लांट्स आहेत, हे जे झाडं आहेत, त्या झाडांच्या वाढीत तुम्हाला कोणता फरक दिसून येतो. ड्युरिंग ग्रोथ ऑफ मँगो, बनियान अँड पीपल मेनी ब्रांचेस अँड सब ब्रांचेस गिव्ह आउट. बांबू, कोकोनट अँड ताडी पाम डू नॉट डेव्हलप ब्रँचेस. बघा, हे जे आंब्याचं झाड आहे, बनियान ट्री आहे, वडाचं झाड, पीपल हे जे प्लांट्स आहेत यांना ब्रँचेस येत असतात आणि ब्रँचेस येऊन ते आपल्याला ते झाड, त्यांना फांद्या फुटून ते मोठं होत असतं. ब्रँचेस फुटतात आणि त्याला पुन्हा सब ब्रँचेस येतात, उपफांद्या फुटतात. परंतु बांबू, कोकोनट आणि ताडी पाम हे जे प्लांट्स आहेत ह्यांना मात्र तशा प्रकारच्या फांद्या फुटत नाहीत, ब्रँचेस त्यांना फुटत नाहीत. ते कसं वाढतं, टॉल, उंच वाढत असतं. दे ग्रो टॉल विदाउट ब्रँचिंग, म्हणजे त्याला ब्रँचेस येत नाहीत, त्याच्याशिवाय ते फक्त उंचच उंच वाढत असतं. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. वाढीसाठी अन्नाची गरज. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, सूर्यप्रकाशामध्ये तयार करतात. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट्स इन द सॉइल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. वनस्पती आपलं अन्न स्वतः तयार करतात आणि ते सूर्यप्रकाशात तयार करतात. आणि प्लांट्स त्यांचं फूड, त्यांचं अन्न जे आहे ते कसं तयार करतात बघा. वॉटर न्यूट्रिएंट्स इन द, बघा, वॉटर आणि न्यूट्रिएंट्स इन द सॉइल, सॉइलमधलं ते वॉटर न्यूट्रिएंट्सचा वापर करतात. आणि हवेतील जो कार्बन डायऑक्साईड आहे अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर, आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करून ते काय करतात, आपलं फूड प्रोड्यूस करत असतात, फूड प्रोडक्शन करत असतात. धिस प्रोसेस टेक प्लेस इन द लीव्ज ऑफ प्लांट. आणि ही जी प्रोसेस आहे ती कुठं घडत असते, इन द लीव्ज ऑफ प्लांट्स. प्लांटचे जे लीव्ज असतात, पाने असतात, त्यांच्यामध्ये ही अन्न निर्मितीची प्रोसेस प्लांट करत असते. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लीव्ज. आणि ही जी प्रोसेस कुठं घडून बघा. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये ही फूड प्रोडक्शनची प्रोसेस घडवून आणली जाते विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लीव्ज. आणि ती प्रोसेस पानामध्ये, प्लांटच्या पानामध्ये जे क्लोरोफिल असतं, हरितद्रव्य असतं, त्यांच्या मदतीने ही फूड प्रोडक्शन प्रोसेस होत असते. म्हणजेच बघा, प्लांट्स त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात, परंतु ते तयार करत असताना ते मातीतील वॉटर आणि न्यूट्रिएंट्स घेतात, हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि मग ही प्रोसेस ते सनलाईट
म्हणजे सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये आणि क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्याची मदत घेऊन ते लीव्जमध्ये ही फूड प्रोडक्शनची प्रोसेस करत असतात. धिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आणि ही जी फूड प्रोसेस आहे, फूड प्रोडक्शन करण्याची ही जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला काय म्हणायचं? फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हणतात. ड्युरिंग धिस प्रोसेस प्लांट्स गिव्ज आउट ऑक्सिजन. आणि ही प्रोसेस होत असताना प्लांट्स काय करतात? ऑक्सिजन बाहेर सोडतात. प्लांट्स ॲपियर्स मेनली ग्रीन इन द कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. प्लांट्सचा प्लांट आपल्याला ग्रीन दिसत असते, वनस्पती आपल्याला हिरवी दिसत असते. ती कशामुळे दिसत असते? त्या वनस्पतीमध्ये, प्लांट्समध्ये जे असलेले क्लोरोफिल आहेत, त्या क्लोरोफिलचा कलर ग्रीन असतो आणि त्या क्लोरोफिलच्या कलरमुळे, त्या हरितद्रव्याच्या कलरमुळे, रंगामुळे आपल्याला प्लांट ही कशी दिसते? ग्रीन कलरमध्ये दिसत असते. पहा, या ठिकाणी फोटोसिंथेसिसची प्रोसेस दाखवलेली आहे. बघा, प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. Plants produce food from the water, nutrients in the soil and the carbon dioxide present in the air. This process takes place in the leaves of plants. It is brought about in the presence of sunlight with the help of chlorophyll in the leaves. This process of food production is called photosynthesis. Animals, however, do not have chlorophyll. मात्र ॲनिमल्समध्ये, प्राण्यांमध्ये क्लोरोफिल नसतं. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. दे सर्च फॉर फूड. परंतु ते अन्नाचा, दे सर्च फॉर फूड, ते अन्नाचा शोध घेतात. दे ॲनिमल्स सच ॲज गोट्स, शीप, हॉर्सेस ईट ग्रासेस, while wild animals such as tigers and lions meet their need for food by the hunting other animals which live on the plants. ॲनिमल्स त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतं. जे की प्लांटमध्ये असतं तशा प्रकारचं क्लोरोफिल ॲनिमल्समध्ये नसतं. परंतु ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात. दे सर्च फॉर फूड. ॲनिमल्स सच ॲज गोट, शीप, हॉर्स ईट ग्रास. हे जे गोट्स आहेत, शेळी, मेंढी आणि घोड्यांसारखे हे जे ॲनिमल्स आहेत, ते गवत खातात. while wild animals such as tigers and lions meet their need for food by hunting other animals. तर टायगर्स आणि लॉयनसारखे हे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, ते त्यांची जी अन्नाची गरज आहे ती कशी भागवतात? इतर प्राण्यांची शिकार करून. इतर प्राण्यांची शिकार करून त्यांची ते गरज भागवतात अन्नाची. जे प्राणी प्लांट्सवर जगतात, म्हणजे जे प्राणी वनस्पती खाऊन जगतात, अशा प्राण्यांची शिकार हे टायगर्स आणि लॉयन्स करतात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. दे मीट देअर नीड फॉर फूड. The intake of food and the resultant growth is an important characteristics of living things. The intake of food म्हणजे अन्न ग्रहण करणे, and the resultant growth is an important characteristics of living things. अन्न ग्रहण करणे, अन्न खाणे आणि त्यामुळं होणारी ही जी वाढ आहे, हे